जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पीडित महिलेच्या न्यायासाठी बहुजन पॅन्थर सेनेचे आमरण उपोषण, पोलिसांवर गंभीर आरोप. सांगली दिनांक 6 जून 2026. प्रतिनिधी. कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा, तसेच कथितरित्या डिजिटल पुरावे नष्ट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई गणेश बचुटे या पीडित महिलेच्या कुटुंबियांसह उपोषणाला बसल्या आहेत. बहुजन पॅन्थर सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेल्या विनयभंग प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलीस कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार करून 6 महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचाच नव्हे तर तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून CCTV फुटेजच्या आधारे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कथित बेकायदेशीर सेटलमेंट प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ACB खुली चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी परवानगी मागितल्यानंतर पोलीस प्रशासनाने ती नाकारल्याचा आरोप बहुजन पॅन्थर सेनेने केला आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. संघटनेने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी भूमिका मांडली आहे. बहुजन पॅन्थर सेनेने गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि सांगली पोलीस प्रशासनाला इशारा देत पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. वरील आरोप बहुजन पॅन्थर सेनेच्या निवेदनातील असून संबंधित पोलीस प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. न्यूज चॅनल नेटवर्कसह संध्याकाळी 6च्या पुढे मला पोलीस स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे काय आणि सोडून खूप अपमान केला आणि त्यानंतर लगेच पोलीस आरोपी विरुद्धचे पुरावे मला शिवीगाळ तिचा धाक दाखवून डिलीट केली. या संदर्भातला CCTV हा अजूनपर्यंत नोंद होत नाही. त्याचबरोबर या आणि फिनेल पेल्यामुळं MLC झाली आणि MLCला नाईलाजास्तव आरोपी विरुद्धचे पुरावे पोलीस प्रति भोसले आणि डिलीट मारले. या संदर्भातला CCTV फुटेजमध्ये भोसले हा माझ्या मोबाईलमधील पुरावे डिलीट व्हावा यासाठी वारंवार अर्ज वगैरे सगळीकडे केले असताना तरी देखील पोलीस प्रशासनाने सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. मी निशाताई बचुटे, बहुजन पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष. आज दिनांक 5 जून 2026 रोजी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुपवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि पोलीस ठाणे अंमलदार प्रति भोसले यांनी पुरावे नष्ट केलेल्या प्रकरणाशी आम्ही हस्तक्षेप करून आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन लावले होते. पण आज आम्हाला कलेक्टर साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र आम्हाला कोणत्याही प्रकारे मंजूर नसल्यामुळे आमचे हे आंदोलन सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचे आंदोलन चालू राहील. हे प्रशासनाने दखल घ्यावी आणि याची शासकीय नोंद घ्यावी. या प्रकरणामुळे जर पीडित व्यक्तीला अन्यथा संस्थापक अध्यक्ष यांना किंवा यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले किंवा हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन. जय हिंद, जय पोलीस प्रदीप भोसले यांनी आमच्याकडून पुरावे डिलीट केल्याबद्दल आणि आरोपीला मोकाट सोडल्याबद्दल मला न्याय अजून मिळालेला नाही. त्यामुळे आमरण उपोषणाला आम्ही आज बसलेलो. मला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण
जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.